नमस्कार मैत्रिणींनो, कृष्णिका सिंपल रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी लग्नाच्या पंक्तीत वाढतात तसा मऊ लुसलुशीत उपमा। हॉटेलसारखा किंवा लग्नाच्या पंक्तीतील उपमा तर आपल्याला सर्वांनाच आवडतो, पण आपण जर कधी कधी घरी बनवायला गेलो ना तर तो उपमा कधी चिकट होतो, तर कधी खूप पातळ होतो, कधी गाठी राहतात। तर योग्य प्रमाणात आणि योग्य साहित्य घेतलं ना तर उपमा अगदीच छान बनतो। चला तर मग बघूया वेळ न वाया घालवता अगदी मऊ लुसलुशीत आणि चवदार उपमा कसा बनवायचा। तो उपमा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही जाड रवा सुद्धा घेऊ शकता, पण हॉटेलमध्ये आणि लग्नात बारीकच रवा वापरतात, म्हणून मी इथे बारीक रवा घेतलेला आहे आणि ह्या वाटीने घेतलेला आहे। आता ह्याच वाटीच्या प्रमाणात आपण पाणी मोजून घेणार आहोत। 1 वाटी रव्यासाठी आपण 3 वाट्या पाणी घेणार आहोत। आता गॅसवरती आपण एक पॅन गरम करायला ठेवला, त्यात 1 चमचा साजूक तूप टाकून घेऊया। साजूक तुपात रवा भाजल्याने उपम्याची चव खूपच वाढते आणि त्या तुपात आपण रवा सोडूया आणि दुसऱ्या गॅसवरती आपण 3 वाट्या पाणी घेऊन ते गरम करायला ठेवलेला आहे। आता रवा 2 ते 3 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया। रव्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे, अगदी मंद गॅसवरती रवा भाजून घ्यायचा, म्हणजे रवा फुलला तर पाहिजे, व्यवस्थित भाजला तर पाहिजे, पण त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे। अगदी 2-3 मिनिटात आपला रवा व्यवस्थित फुलतो, भाजून होतो। आपला रवा भाजून झालेला आहे। आता आपण हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा गॅसवरती आपण पॅन ठेवूया आणि त्यात थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल व्यवस्थित तापलं की त्यात आपण थोडे शेंगदाणे टाकून घेऊ आणि ते व्यवस्थित तळून घेऊया। शेंगदाणे चांगले खरपूस तळून घ्यायचे। उपम्यात शेंगदाणे खरपूस तळलेले फार छान लागतात। 3-4 मिनिटात आपले शेंगदाणे तळून होतील। आता हे काढून घेऊया आपण। आता गरम तेलात आपण 1 चमचा मोहरी टाकूया आणि मोहरी व्यवस्थित तडतडू देऊ। मोहरी कच्ची राहिली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यातच आपण जिरे टाकूया। आता यात 1 चमचा आपण उडीद डाळ टाकूया आणि अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ टाकूया। तुम्हाला हवी असेल तर टाका, तुम्ही नाही टाकली तरी चालेल, पण उपम्यात हरभऱ्याची डाळ फार छान लागते। आणि एखादा मिनिटभर आपण व्यवस्थित परतून घेऊया। हरभऱ्याची डाळ टोटली स्किप केली तरी चालेल। आता थोडासा कढीपत्ता टाकून घेऊ आणि पाव चमचा हिंग टाकूया। हिंग टाकला की त्यात आपण एक मीडियम आकाराचा मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊया आणि कांदा एखादा मिनिटभर आपण परतून घेऊया। कांदा आपल्याला खूप लालसर करायचा नाही, थोडासा मऊसर करायचा आहे। कांदा मऊसर झाला की त्यात मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या कापून ठेवल्या होत्या त्या टाकून घेतल्या। मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार टाका। आता यात थोडीशी कोथिंबीर टाकूया। तेलात कोथिंबीर टाकली ना फोडणीत की उपम्याची चव छान लागते। तुम्ही सुद्धा नक्की टाकून बघा। आता हे सर्व जवळजवळ 1 ते 2 मिनिट परतलेलं आहे। आता यात आपण ते तळलेले शेंगदाणे टाकून घेतले आणि यातले काही शेंगदाणे मी साईडला काढून ठेवले वरतून टाकण्यासाठी। आता यात भाजलेला रवा टाकून घेऊ आणि पुन्हा रवा 1 ते 2 मिनिट व्यवस्थित ह्या सर्वांबरोबर परतून घेऊया। आपला रवा छानपैकी परततो आहे। रवा परतून जवळजवळ 1 ते 2 मिनिट झालेले आहे। रव्याचा कलरही चेंज नाही झाला, पण वास अतिशय सुंदर सुटलेला आहे। रवा छानपैकी फुललेला आहे। आता आपण जे दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलं होतं ना ते टाकून घेऊया। पाणी एकाच वेळी नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं। हे बघा छानपैकी रवा तर भाजला गेला, पण त्याचा कलर नाही चेंज झाला। ही काळजी घ्यायची, उपम्याचा कलर आहे ना नाहीतर मग डार्क होतो।
आता थोडं थोडं करून आपण पाणी टाकूया. आणि हो, त्याचबरोबर रव्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे ह्याची सुद्धा काळजी घ्यायची हां. आणि एखादी 2 गाठ झाली ना की ती चमच्याने लगेच फोडून काढायची. असं थोडं थोडं करून आपल्याला हवं तेवढं पाणी आपण टाकून घेऊया. आता हे संपूर्ण पाणी लागलेलं आहे. आता यात चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडीशी साखर टाकूया. साखर अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. हे बघा, आपलं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि अजिबात गाठी झालेल्या नाही. आता यावरती झाकण ठेवूया आपण आणि 2 मिनिट वाफ काढून घेऊया. झाकण ठेवून जवळजवळ 2 मिनिट झालेले आहे. आता झाकण काढून बघूया. खूप छान झालेला आहे बघा आपला उपमा, अजिबात चिकट झालेला नाही. पुन्हा एकदा खालून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अगदी लग्नाच्या पंक्तीत होतो ना किंवा हॉटेलमध्ये मिळतो ना तसाच उपमा मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि एकही गाठ तयार झालेली नाही. आता गॅस बंद करूया आणि एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा किती सुंदर दिसतो आहे आणि किती झटपट होतो. आणि तुम्ही जर रवा आधीच भाजून ठेवला ना तर अगदी 5 मिनिटात तयार होईल. त्यासाठी रवा आधी भाजलेला हवा. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा. आता यावरती ना मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि ते आपण शेंगदाणे तळले होते ना ते टाकून घेते आणि थोडंसं खोबरं टाकते, म्हणजे चवीला खूप छान लागेल. आणि त्याबरोबर एक लिंबूची फोड. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर. आणि हो, खोबरं टाकायला नक्की विसरू नका, खोबऱ्याने याची चव खूप छान लागते. आणि त्याबरोबर त्यावरती थोडंसं लिंबू पिळून घेऊया. आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.